करते ध्यान उबे बिहारी सुंदर थे ध्यान उबे बिहारी सुंदर थे ध्यान उबे बिहारी सुंदर थे ध्यान उबे
सर्व सुख तुका म्हणे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे हेच सर्व सुख म्हणे माझे हेच तुलसी हार गळा कास पीतांबर तुलसी हार गळा
रूप पाहता लोचनी
जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी गेले आशा पाश निवारोनी गेले आशा पाश निवारोनी ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी गेले आशा पाश निवारोनी गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण विजय तो त्यांचा झाला नारायण तो त्यांचा झाला नारायण विजय तो त्यांचा झाला नारायण आवडे जनार्दन माता पिता नावडे जन धन माता पिता नावडे जन धन माता पिता देवानी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून काहीच साकडे पडून येते काहीच साकडे पडून येते विषय तो त्यांचा झाला नारायण 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 आवडे जनार्दन माता पिता नावडे जन धन माता पिता नावडे जन धन माता पिता कामने सत्य कर्म भावे साई तुकामणे सत्य कर्म भावे साई कामने सत्य कर्म भावे साई तुकामणे सत्य कर्म भावे घातलिया भय नरकाजानी घातलिया भय नरकाजानी घातलिया भय नरकाजानी विषय त्यांचा झाला नारायण त्यांचा झाला नारायण विषय त्यांचा झाला नारायण त्यांचा झाला नारायण आवडे गणधन माता पिता माता पिता आवडे जन धन माता पिता विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय 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 विठोबार कुमारी टाळी वाजत नाहीये कोणाची हाताने टाळी वाजवणे भगवंताचं चिंतन करायचे सर्वांनी जय नाशिक जिल्ह्यातील अनमोल रत्न संगीत रत्न हरिभक्तपरायण रोहिदासजी महाराज मते त्यांना साथ करतील त्यांचे परम शिष्य हरिभक्तपरायण भास्करजी महाराज कानव मृदुंगाची साथ मृदुंग भूषण गुरुकुलाचे संस्थापक मृदुंग भूषण भूषण महाराज जाधव आणि हरिभक्तपरायण मृदुंग तालमणी शुभमजी महाराज कड पिंपळ भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास
विठ्ठल
गेले आशा पाशा निवारोनी विषय तो त्याचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य घातली या भया नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठल विठ्ठल परम पुरुष शौर्य पांडुरंग मुरारी कमल नयन हासम गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्य बानी सदय धवल हासम विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय धातुं मुनिन्द्रे समागच्छ तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारो प्रथम नमन पाण्डुरङ्गकारो प्रथम कलावज्ञजियोधरार्थावतारं कलङ्कङ्कतेजोधिका मोदिवत्रं कलानीश्वादापनोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म
तस्मै श्री गुरुवे नमः अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैक रूप रूपाय विष्णवे सर्वजिष्णवे यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथेना दतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पाया रे मस्तक हे पाया वरिया वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल विठ्ठल भक्ता ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी और रुसल्या का काय बसलेल्या रामकृष्ण हरी बसलेल्या लोकांना विनंती आहे मुळात खुर्चीवरती बसणं योग्य नाही पण हे हॉलचं नियोजन आहे तुमच्यात आणि आमच्यात फार मोठा डिस्टन्स आहे पण त्यातल्या त्यात आपण थोडंसं पालन केलं पाहिजे नियमांचं कीर्तन ऐकताना पायातल्या चपला काढून तेवढं बसा व्यवस्थित बसा खुर्ची आहे म्हटल्यानंतर आरामात बसण्याची सोय आहे काही पायाला मुंग्या येण्याची काही तक्रार नाहीच इथे त्यामुळे पायातील चपला फक्त तेवढ्या काढा श्रद्धेनं आणि अधिकचा वेळ आपल्याकडे कीर्तनाला नाहीच राहिला मुळात फार कमी वेळ आपल्याला प्राप्त झालेला आहे मी कीर्तनाचे 2 तास नाही म्हणत दिलेलं मुळात आयुष्यच फार कमी वेळाचं आहे अल्प आयुष्य मानव देह हा शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्वे पिडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा वा त्यामुळे अल्प आयु आहे आपल्याला लवकरात लवकर खऱ्या अर्थाने याचं सार्थक कसं करायचंय या वेळेचा आणि या काळाचं खऱ्या अर्थाने आपल्याला महत्त्व कळावं प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग वैराग्य मूर्ती देहू निवासी जगद्वंदनीय जगद्गुरु महाराष्ट्र भूषण तुम्हा आम्हा साधकांचे मायबाप
अज्ञानी जलजीवाचा उद्धार करण्याचं सगळ्यात सोपं साधन ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं असे महान संत श्रेष्ठ तुकोबार आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा आणि भक्ताचं आंतरिक लक्षण वर्णन करणारा असा हा 4 चरणांचा परिचयाचा पाठातला पण सुंदर असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल आज या ठिकाणी आपण सर्वच जण कैलासवासी अशोक महादू तुपे या वडिलांच्या पुण्यस्मरण म्हणजेच वर्ष श्राद्ध या विधीनिमित्त या ठिकाणी उपस्थित आहोत. आजी आज तुपे कुटुंबासहित त्यांच्या आप्तेष्ठ नातेवाईकांवरतीच तसेच उपस्थित सर्व ग्रामस्थांवरती सर्व मित्र परिवारावरती दुःख होणं साहजिक आहे. कारण ज्यावेळी हे आत्मस्वरूप देह धारण करून या मृत्यू लोकात येतं. माझा आवाज येतोय का तुम्हा सगळ्यांना? हे असं तरी करा, नाही तर असं तरी करा. येत असेल तर हो म्हणा, नसेल येत नाही म्हणा. स्पष्ट येतोय माझा आवाज? तशी साऊंड सिस्टीम आमची फार सुंदर आहे आमच्या दादांची. एकदा साऊंड सिस्टीमसाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांची ओळख फार जुनी आहे, परिचय होईलच नंतर. पण खऱ्या अर्थाने ज्यावेळी या आत्मस्वरूपाला देह धारण करावा लागतो या मृत्यू लोकांमध्ये येण्याकरिता, त्यावेळी या देहासंबंधी माणसाची नाती तयार होतात. जन्माला आल्यानंतर कोणाचा तरी भाऊ झाला, कोणाचा काका, कोणाचा पुतण्या, कोणाचा मामा, कोणाचा चुलता, कोणाचं काय, हे असंख्य नाती या देहाभोवती निर्माण होतात. आणि अशा प्रत्येक नात्याचं एक वेगळं कर्तव्य राहतं. मी म्हणेन आज खऱ्या अर्थानं वडिलांचं जाणं हे साहजिक दुःखरूप आहे. कारण या प्रत्येक नात्यातून जात असताना त्या प्रत्येक नात्यातील कर्तव्य त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आणि एवढंच काय, आज त्या प्रत्येक नात्याला तितकंच दुःख आहे. कोणाचे काका म्हणून, कोणाचे मामा म्हणून, कोणाचे भाऊ म्हणून आज खऱ्या अर्थानं त्यांचे भाऊ इथपर्यंत आहेत. सर्व पुढं होऊन हे कार्य करण्याचा प्रयत्न करतात. मला वाटतं आजच्या काळामध्ये भावाचं वर्ष श्राद्ध विधी करत असताना भाऊ एवढ्या हिरारीनं पुढे येतो आणि एवढ्या सगळ्या विधीची मुलांसहित कुटुंबासहित खऱ्या अर्थानं हे सगळं नियोजन करतो. निश्चितच त्यांच्या अंतःकरणामध्ये किती मोठं दुःख असेल भाऊ जाण्याचं याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. भावाबद्दलचं हे प्रेम त्यांच्या या धावपळीतून दिसून येतं. मला वाटतं कुठे ना कुठेतरी हे भाऊ जाण्याचं, काका, मामा, चुलता, मित्र म्हणून सुद्धा जगत असताना मित्र म्हणून जाण्याचं दुःख प्रत्येकावरती. अनेक वेळा लोकांच्या बोलण्यातून असं येतं, बाबांचं लवकर निधन झालं, जायचं एवढं काही वय नव्हतं. किती वय होतं? एक अंदाजे 60 पर्यंतचा अंदाजे वय. खरं तर जाण्याचं वय नव्हतं असं आपण सहज म्हणून जातो. पण बाबा मला सांगा, जायला वय तरी लागतं का? हो, जायला वय लागतं का? जायला वय लागत नाही. बघा तुम्ही, आपण जरा निरीक्षण केलं तर लक्षात येईल. कधी हॉस्पिटलमध्ये गेलात तर ध्यानात येईल. बघा, जन्माला आल्यानंतर काही सेकंदानं सुद्धा मृत्यू आहे. जन्माला आल्यानंतर काही सेकंदानं सुद्धा मृत्यू आहे. मग लक्षात घ्या, काही सेकंदानं जर मरायचंच होतं तर 9 महिने 9 दिवसाचं गर्भवासाचं दुःख कशाला? लक्षात आलं का? जर जन्माला येऊन या मृत्यू लोकांमध्ये काही सेकंदानं मृत्यूच ठरलेला आहे तर 9 महिने 9 दिवसाचं हे 9 महिन्याचं गर्भवासाचं दुःख का? काय सांगू गर्भेची यातना मज भोगिता नारायणा मंस मळमूत्रजना तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. फार मोठं साह्य दुःख या गर्भामध्ये सुद्धा या जीवाला भोगावं लागतं. पण तेही दुःख हे प्रारब्धच आहे, हे संचितच आहे, हे केलेलं कर्मच आहे. त्यामुळे ठरलेली वेळ, ठरलेला काळ, आपला मृत्यू, आपलं जीवन इथपर्यंतची वाटचाल काही ना काहीतरी आपल्या पूर्व संचित पूर्व कर्माचा भाग आहे. आणि म्हणून इथपर्यंत यावंही लागतं आणि इथून
त्या कर्मस्वरूपानं प्रारब्धानं जावंही लागतं, एवढं ध्यानात ठेवा. काही लोकांना येण्याचा आनंद आहे पण जाण्याचं दुःख आहे. शब्द कळाले का? लोकांना येण्याचा आनंद आहे पण मृत्यूचं मात्र दुःख आहे. लक्षात घ्या. ज्ञानोबाराय सांगतात, अहो दुःख कशाचं आणि आनंद कशाचा? देहाची गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जिया परी. निश्चितच इथपर्यंत जन्म हाही सोहळा आहे आणि मृत्यू हाही सोहळाच आहे. तुम्ही म्हणताल ताई जन्म ठीक आहे आम्ही मान्य करू, पण मरण कुणाचा सोहळा होऊ शकतं का हो? मरण तर दुःखरूप आहे. हे तुमच्या आमच्याकरिता आपुले मरण पाहिले जातो अर्थाने जन्माचा आनंद आहे पण मृत्यूचं दुःख जर वाटत असेल तर संतांची सांत्वना आजच्या दिवशी फार महत्वाची आहे. कारण तुम्ही आम्ही किती जरी सांत्वना दिली तरी सुद्धा तो भार कमी नाही होणार. पण संतांनी जे शब्द आपल्या दुःखकरिता आपल्या सांत्वनेकरिता वापरलेले आहेत ते फार महत्वाचे आहेत. आपण कधीतरी जन्म आणि मरण हे समजून घेतलं पाहिजे. काही लोकांना काही फरक पडत नाही, काय जन्माला आलोन, कसं मेलोन, कसा जगलोन, काय जगलोन, काही घेणं देणं वाटत नाही. ते म्हणतात असं जन्माला यायचं आणि कधीतरी मरून जायचं, विषय संपला. पण लक्षात ठेवा या सगळ्या योनींच्या फेऱ्यामध्ये ही मनुष्य योनी ही मोक्ष प्राप्तीकरिता, ही भगवत प्राप्तीकरिता, शाश्वत तत्वाला प्राप्त करण्याकरिता चांगली दिलेली आहे. त्यामुळे आपण या संधीचं सोनं केलं पाहिजे. ही संधी वाया नाही घालवली पाहिजे. असंच जन्माला येऊन असंच मरायचं नाही, नुसतं असंच जगायचं आणि असंच मरायचं एवढ्याकरिताच जर जन्म घ्यायचा असता तर इतर जीवांचे सुद्धा जन्म होतेच की, किड्या मुंगी मांजरांचा सुद्धा जन्म होताच की. अहो खाणं पिणं झोपणं ऐशो आराम फिरणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यातही चालतातच की. इतर जीवालाही भूक लागतेच, तुम्हालाही भूक आम्हालाही भूक लागतेच. इतर जीवालाही झोप येतेच, तुम्हा आम्हालाही झोप येतेच. इतर जीवालाही भीती वाटतेच, तुम्हाला आम्हालाही भीती वाटतेच. इतर जीवालाही कामादी आदी कर्म दैनंदिन कर्म करावं लागतंच, तसं तुम्हाला आम्हाला सुद्धा ते आहेच. पण याच्यापेक्षाही वेगळं खऱ्या अर्थानं भगवत प्राप्ती ज्ञाने हि तुषाम अधिको विशेष ज्ञानेन हीनः पशुभी समान. आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य वैतत् पशुभी नराणम ज्ञानो हि तेषाम अधिको विशेषः ज्ञानेन हीनः पशुभी समान. मनुष्य हा भगवत प्राप्तीकरिता ज्ञान प्राप्त करून आलेला आहे, याला कळालं पाहिजे. आणि कहे ज्ञान नाही कोठे पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती काय एक उपजता मरती बहिरी अंध होती पागुळमुखी. इतर जीवाला काय कळेल ज्ञान जे या योनीमध्ये दिलेलं आहे. आपण खऱ्या अर्थानं या देहाचा विचार भगवत प्राप्तीकरिता करणं फार गरजेचं आहे. मनुष्य पण तरी साधीनाला नाही तरी खऱ्या अर्थाने निश्चित जन्मय मरण आहे ना तरी उदो असतो अपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. आजी आजी कैसे ना तरी उदो असतो अपैसे
हे अनिवार्य जग आहे. जसं सूर्याचा उदय आणि अस्त निश्चितपणे उदय आणि अस्त आहेत, त्या पद्धतीनं जन्म आणि मरण अनिवार्य जगी. त्या पद्धतीनं जन्म आणि मरण आहे. त्या गोष्टीचा खेद दुःख करत बसण्यापेक्षा दिलेल्या जन्माची चांगली वाटचाल आपल्या हातामध्ये आहे. ती चांगली वाटचाल आज खऱ्या अर्थानं बाबांनी आपल्या जीवनामध्ये केली. चांगल्या पद्धतीचं जीवन, सत्कर्माचं जीवन जगून आपल्या कुटुंबावरती, आपल्या मुलांवरती, आपल्या 2 मुली 1 मुलगा, त्यांचे भाऊ पुतणे, कुटुंब परिवार सगळ्यांवरती चांगलं प्रेम देऊन खऱ्या अर्थानं इथपर्यंत सेवा करण्याचा प्रयत्न केला. निश्चितच या ठिकाणी वडील जाण्याचं दुःख मुलांवरती आहे. कारण जगामध्ये जग एका बाजूला आणि आईबाप एका बाजूला असतात. मुलांच्या आयुष्यामध्ये अख्खं जग एका बाजूला आणि आईबाप एका बाजूला. कारण जेवढी ताकद, जेवढी कष्ट करण्याची ताकद आई वडिलांमध्ये तेवढी जगात नाही. पोरांच्या विषयी अंतःकरणामध्ये प्रेम आई वडिलांच्या जेवढे आहे तेवढं जगात. बाप करी जोडी लेकुलाची मोडी, बाप करी जोडी लेकुलाची मोडी, बाप करी जोडी टाळी वाजवायची. लेकुलाची जोडी, बाप करी जोडी लेकुलाची मोडी, 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 आपुली करवणी वाळवणी, आपुली करवणी वाळवणी, आपुली करवणी वाळवणी, आपुली करवणी रोहिदास महाराज खरंच आयुष्यभर आपल्यासाठी हाडाची काढी रक्ताचं पाणी करण्याची ताकद जेवढी आई वडिलांमध्ये तेवढी जगात नाही. शब्दांकडे लक्ष द्या. जग एवढी कष्ट करू शकत नाही जेवढे आईबाप करतात. जग एवढं प्रेम देऊ शकत नाही जेवढे आईबाप देतात. जगात एवढं मातृत्व नाही जेवढं आई वडिलांच्या हृदयात आहे. आणि जगात एवढं वात्सल्य नाही जेवढं आई वडिलांच्या उदरात आहे. म्हणून तर दुःख दाटून येतं. बाप माझा मनाचा रे भोळा. आज हे कुटुंब वर्णन करत असताना खरंच काय त्यांचा स्वभाव असेल, कशी त्यांची वृत्ती असेल, कसं त्यांचं जगणं असेल. आज खऱ्या अर्थानं वडिलांचं जाणं किती दुःखदायी आहे. आज जग दिसतं डोळ्यांसमोर. काका काकी, मामा मामी, नाना नानी सगळी माणसं दिसतात. पण आमच्यावरती निस्वार्थ प्रेम करणारा आमचा बाप, भावाला त्यांचा भाऊ, खऱ्या अर्थानं मुलीला त्यांचा बाप, मुलांना त्यांचा बाप, कुटुंबाला खऱ्या अर्थानं तो आधार दिसत नाही. म्हणून डोळे भरून येतात आणि कुठे ना कुठेतरी हृदयाला हुंदका फुटतो. सोडून या गेले बाबा बाबा बाबा, सोडून या गेले बाबा आम्हाले कराना. बाबा 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 आता म्हणू मी कुणाला. बाबा 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 आता म्हणू मी कुणाला.
आमुच्यासाठी कष्ट केले फार बाबा तुम्ही आमुच्यासाठी कष्ट केले फार सोडून गेले बाबा सारा परिवार सोडून गेले बाबा सारा परिवार सोडून गेले बाबा आम्हाले कराना सोडून गेले बाबा आम्हाले कराना बाबा 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 आता म्हणू मी कुणाला हो बाबा 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 आता म्हणू मी कुणाला म्हणावं बाबा. आज खऱ्या अर्थानं डोंगर आड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण माती आड गेलेला बाप दिसत नाही याचं दुःख आहे. ईश्वरी सत्य पुढे विलाज नाही. निश्चित जन्मजया मृत्यूतया इथपर्यंत आलेला प्रत्येकजण जाणार आहे. फक्त जाण्याची काळवेळ वेगवेगळी आहे. हे पहा मृत्यू हा महान आहे सर्वांसाठी समान आहे. मृत्यू हा महान आहे. आपण किती धनाधीश असलो आपण किती ऐश्वर्य संपन्न असलो आपण किती सौंदर्यवान असलो तरी देखील मृत्यू आपल्याही पेक्षा जास्त महान आहे. मृत्यू हा महान आहे तो सर्वांसाठी समान आहे. राजा असो वा रंक त्याला निसर्गाचं दान आहे. लक्षात घ्या. काय माहीत होतं का हो विमानात बसणाऱ्या त्या प्रवाशांना की काही सेकंदानंतरच आपला मृत्यू समोर आहे. माहीत होतं का? कल्पना करा ना. माहीत होतं का त्या पर्यटकांना जे पुलावरती उभा राहून खऱ्या अर्थानं पाणी पाहत होते माहीत होतं का काही क्षणातच आपला मृत्यू आहे. माहीत होतं का? अरे माहीत होतं का आता घडलेल्या या ज्या घटना आहेत त्या पुन्हा पुन्हा आपल्याला याच गोष्टी दर्शवतात की खऱ्या अर्थानं आपल्या निश्चितच इथपर्यंत आपण जन्माला आलो पण कोणत्या क्षणाला आपलं मृत्यू आहे हे आपण खऱ्या अर्थानं कल्पना सुद्धा करू शकत नाही. क्षणभंगूर नाही बरवसा वारे सावध तोडा माया आशा काही न कळे मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोरा ये वळसागा राम नाम स्मरा आधी कधी बोला ना जरा कधी राम नाम स्मरा. आता जे या पंथातले आहेत ते म्हणतील आधी ज्यांचा याच्याशी दूर दूर पर्यंत संबंध आहे ते म्हणतील कधी. आम्हालाही माहित नाही नेमकं कधी पण संतांनी आपल्याला सांगितलं हे रामनाम स्मरा आधी आधी कर मिळालेल्या जन्माचं सार्थक. विठाला विठाला. आणि म्हणून इथपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला भक्ती करण्याकरिता साधन हे फार महत्वाचं आहे. कारण बिना साधनाची भक्ती पूर्णत्वाला जात नाही. हे पहा आपल्याला जर साध्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर साधन कळावं लागेल. कारण काही माणसांना जीवनामध्ये साधनही कळत नाही आणि साध्यही कळत नाही. थोडं मोकळं करून सांगते काही माणसांना काय मिळवायचंय तेही कळत नाही कसं जगतोय तेही कळत नाही. म्हणजे काही माणसांना कुठं जायचंय तेही कळत नाही आणि काही माणसांना कशानं जायचंय ते कळत नाही. दोन प्रकारचे वर्ग आहेत. काहींना साध्य कळतं साधन कळत नाही आणि काहींना साधन कळतं तर साध्य कळत नाही. काही माणसांना जायचं माहीत असतं कुठं जायचंय ते माहीत असतं पण कशानं जायचंय ते माहीत नाही. कसा प्रवास करायचा माहीत नाही. मुक्कामाचं ठिकाण माहीत आहे पण प्रवासाचा रस्ता भरवीरवरून जायचं पांडुलीवरून जायचं कशिनीतवरून जायचं कुठून जायचं. खऱ्या अर्थानं मुक्काम माहीत आहे पण जायचा रस्ता प्रवास गाडी माहीत नाही. आणि काही माणसांना प्रवासाचं ज्ञान आहे जायचं कसं ते कळतं पण कुठे जायचं ते माहीत नाही. विठ्ठल विठ्ठल. लक्षात घ्या कुठं जायचं हेच कळालं नाही आणि कसं जायचं हेच कळालं नाही तर उपयोग नाही. लक्षात ठेवा उपयोग नाही. एक जण अगदी साधा भोळा माणूस कधीच घराच्या बाहेर न पडलेला बरं का कधीच घर सोडलं नाही कधी म्हणून त्यानं अगदी
सायकलवरचा सुद्धा पूर्णतः प्रवास केलेला नाही. मग असा एसटीचा आणि बसचा, टू व्हीलरचा आणि फोर व्हीलरचा प्रवास तर नाहीच नाही. त्यानं कधी घरच सोडलं नाही आणि जगाचं ज्ञान नाही, फिरण्याचं ज्ञान नाही, प्रवासाचं ज्ञान नाही, कसं जायचं, कशाने जायचं, काही माहीत नाही. आणि बऱ्याचशा मित्रांनी त्याला चिडवलं, घरच्यांना चिडवलं, अरे काय तुझं आयुष्य एका जागीच व्यर्थ गेलं. आम्ही बघ अयोध्येला जाऊन आलो, आम्ही बघ अमुक अमुक ठिकाणी जाऊन आलो, आम्ही चारीधाम करून आलो, काशी यात्रा करून आलो, प्रयागराज करून आलो, तुला मात्र काही करता आलं नाही का? तू हल्लाच नाही जागचा, तू कुठे गेलाच नाही, प्रवास नाही, काही नाही, व्यर्थ तुझं जीवन, व्यर्थ. याला राग आला, पेटून उठला, म्हणला ठीक आहे, सगळीजण मला नावं ठेवतात, प्रवास करत नाही, कुठे जायचं कळत नाही, माहीत नाही ज्ञान, जगाचं ज्ञान नाही. ठीक आहे म्हणलं, आज मी घराच्या बाहेर पडणार आणि मी प्रवास करणार. काय म्हणलं? आज मी प्रवास करणार. पहिल्यांदा हा घराच्या बाहेर प्रवासाला निघाला. लोकांनी विचारलं का रे बाबा, प्रवास करणार खरं, पण जाणार कुठे? जाईल म्हणला जिथे गाडी नेईल. अरे माहीतच नाही कुठे जायचंय, कुठे जायचं ते जाईल, पण मी आज प्रवास करणार. कशाने करणार? चला म्हणला आज रेल्वेने प्रवास करू. रेल्वेने प्रवास करू म्हणून निघाला. रेल्वे स्टेशनवरती गेला. आजी रेल्वे स्टेशनवरती गेला आणि एका शेजारच्या माणसाला विचारलं, म्हणले का हो, या रेल्वेने जर आपल्याला कुठे पोहोचायचं असेल, प्रवास करायचा असेल तर काय प्रोसेस आहे, नेमकं काय करावं लागेल? तो म्हणला काही नाही, तुम्हाला तिकीट काढावं लागेल. पहिलं काय करावं लागेल? तिकीट काढावं लागेल. म्हटलं ते कुठं मिळतं? म्हटलं इथे मिळेल. चला तिथे गेला. तिकीट मास्टर भेटले. म्हणले ऐका, हे 5 रुपये घ्या आणि मला पटकन तिकीट काढून द्या. काय म्हणला? हे 5 रुपये घ्या आणि मला तिकीट काढून द्या. तिकीट मास्तर म्हणले ठीक आहे, तिकीट द्या म्हणणं ठीक आहे, पण कुठलं तिकीट देऊ? बोला कुठलं तिकीट देऊ? काही नाही, मला तिकीट द्या. कुठले ते माहित नाही, पण मला तिकीट द्या. अरे बाबा तुला कळतं की नाही, असं कुठलंही तिकीट काय देऊ, तुला जायचंय कुठे ते सांग, तिकीट कुठलं पाहिजे तुला? अहो म्हणले जे तुम्हाला वाटतं ते द्या. काय म्हणला? तुम्हाला जे जमेल ते द्या. काय आणि तिकीट कुठलं द्यायचं हे तुम्हाला कळत नाही तर तुम्हाला तिकीट मास्तर केलं कुणी? हे तिकीट मास्टरला म्हणते, अरे बाबा माझ्याकडे तिकिटाचा ढीग पडलेला आहे, पण तुला तिकीट कोणतं पाहिजे ते तुला कळालं पाहिजे ना. अशी काहींची गत आहे, कुठं जायचंय ते कळत नाही. बरं ठीक आहे, तो म्हणला द्या, कुठलेही द्या तुमच्या पद्धतीनं. यानं समजून गेला, तिकीट मास्तर समजून गेला यारचा वरचा कप्पा खाली आहे जरा. आणि अशा लोकांचा नेहमी गैरफायदा घेतलाच जातो बरं का. तो म्हणला ठीक आहे, पण 5 रुपयात नाही, 100 रुपयात तिकीट मिळेल. अहो असं बोला ना, आधी सांगितलं असतं तर दिले असते. 100 रुपये काढले. हे जरा तिकीट मास्टरनं ते 100 रुपये सरकारच्या पेटीत न टाकता स्वतःच्या पेटीत घातले, स्वतःच्या खिशामध्ये ठेवले आणि कचऱ्यातलं तिकीट उचलून याच्या हातात. झाली का फजिती? मी काय सांगते तुमच्या ध्यानात आलं का? मुळात कुठे जायचं याचं ज्ञान नसेल तर कितीही प्रवास केला तरी व्यर्थ आहे. आणि मुळात आपल्याला कुठं जायचंय ते माहित नाही, पण प्रवासाचं जर ज्ञान नसेल तर जाण्याचं ठिकाणही व्यर्थ आहे. विठाला विठाला. दोन्ही गोष्टी कळाव्या लागतात, समजाव्या लागतात, साधन आणि साध्य. अजून एक उदाहरण छोडं तुम्हाला देऊन जाते. 4 मित्र, नदीला पूर आलेला आहे, रस्ते बंद झालेले आहेत आणि पूर नदी क्रॉस करून त्यांना पुढच्या गावाला जायचंय. त्यामुळे ते 4ही मित्र नदीमध्ये त्या नावेमध्ये बसले. रात्रीच्या सायंकाळच्या 6 वाजता ते नावेत बसले. आजी सायंकाळच्या 6 वाजता ते 4ही मित्र नावेत बसले आणि एकानं नाव हाकायला चालवायला सुरुवात केली. एक जण पुढे नाव चालवण्यासाठी बसला आणि पाठीमागे 3 जण बसलीत. 2 तासानं यानं मागच्याला आवाज दिला. म्हणले अरे आता मी जरा थकलो, दमलो, आता तू चालव, मी बसतो. ठीक आहे म्हणले चालेल. दुसरा उठला आणि त्यानं नाव चालवायला सुरुवात केली. 2 तासानं तोही दमला. तो म्हणला अरे आता मीही थकलो, आता जरा तू पुढे ये, मी बसतो. ठीक आहे म्हणले चालेल. तिसरा आला, त्यांनीच नाव चालवली. 2 तासानं तोही दमला. अशी सगळ्यांची वेळ झाली आणि 4घांनीही नाव चालवली, पण तरी सुद्धा नाव दुसऱ्या काठापर्यंत पोहोचली. नाव चालवत होते पण नाव दुसऱ्या काठापर्यंत पोहोचले नाही. सायंकाळच्या 6 वाजल्यापासून बसलेले पहाटेच्या 6 वाजले. सकाळच्या 6 वाजले यांना उजाडलं आणि उजाडल्याबरोबर दिसलं अरे काठ अजून एवढ्या दूर कसा.
काठ अजून एवढ्या दूर कसा? ती म्हणली अरे पुढच्या काठाचं सोड, आधी मागच्या काठाकडे बघ. अजून मागचा काठच आपल्याला 2 फूट लांब आहे. 2च फुटावरती आपली नाव आहे. म्हणजे जिथे बसलो तिथून नाव इंचभर सुद्धा हल्ली नाही. आणि रातभर आपण नुसतीच नाव चालवत बसलोय, पण नाव मात्र इंचभर सुद्धा हल्ली नाही. 7 वाजताच्या वेळेमध्ये तो नावाडी आला, ज्याची ती नाव होती. नावाडी आल्याबरोबर नावाड्यानं विचारलं, का रे बाबांनो काय चाललंय, कुठे जायचंय, का बसलात नावेमध्ये? काही नाही, आम्हाला पुढच्या गावाला जायचंय. म्हणले कधी वाजल्यापासून बसला? नाही म्हणले सायंकाळच्या 6 वाजल्यापासून बसलोत, आता फार दमलोत, थकलोत, नाव हाकून हाकून चालून दमलोत, पण नाव मात्र जागची हल्ली नाही. तर नावाडी म्हणला अरे वेड्यानो, नाव हालेल कशी? मी झाडाला रशीनं बांधून ठेवली होती. अरे तुम्ही झाडाची रशीच सोडली नाही, नाव अजून बांधलेलीच आहे, आणि तुम्ही मात्र प्रयत्न करून करून दमले. तसं आयुष्यामध्ये माणूस या प्रापंचिक नावीला बांधलेलाच आहे, या मायेने ही नाव बांधलेलीच आहे, आणि आपण मात्र प्रयत्न करत असतो. वरून भक्तीचा परमार्थाचा हाव असतो, पण विषय मात्र सुटलेले. ती बांधलेली रशी म्हणजे विषय आहेत. ते जोपर्यंत ती विषय रूपी रशी सुटत नाही तोपर्यंत ही नाव त्या परमार्थाच्या काठापर्यंत पोहोचत नाही. विठाला विठाला त्याकरिता ज्ञान फार महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, आपण सगळेजण भगवंताची भक्ती करण्याकरिता इथपर्यंत आलेलो आहे. कुणी इथे इतर विषयांकरिता नाही, इथे भक्ती करण्याकरिताच आपण आलेलो आहे. भक्तच हेच आपलं खरं लक्षण आहे. मूळ स्वभाव हा भक्तच आहे. साधन करणं, भजन करणं, कीर्तन करणं, भगवंताचं चिंतन करणं हाच मूळ स्वभाव आहे. देखे मनुष्य जात सकड स्वभावता. लक्षात आलं का? भजनशील मूळ स्वभाव. आपण काही देवाची वैरी आहे का? बोला ना बेलूकर ग्रामस्थ, आपण काही देवाची वैरी आहे का? आपण देवाचे शत्रू आहे का? आपण काही विरुद्ध पार्टी आहे का? आणि विरुद्ध पार्टीला हे काही राजकारण आहे का? तुम्ही अगदी म्हणजे अगदी कॉन्फिडन्सपणे असं तरी करा, असं करा, हो म्हणा, नाही म्हणा, जरा मोकळ्या मनानं करा प्रतिसाद. बोलणाऱ्याला बरं वाटतं. लक्षात घ्या, आपण सगळेजण भगवंताचे दासच आहोत, पण बाह्य स्वरूपानं नुसतं दास्यत्व दाखवलं म्हणजे आपण दास झालो, भक्त झालो असं होत नाही. भक्त हे 4 प्रकारचे सांगितले. चतुर्विधा भजनते माम. 4 प्रकारचे भक्त आहेत. कोणते भक्त? आर्त भक्त, जिज्ञासू भक्त, अर्थार्थी भक्त आणि ज्ञानी भक्त, असे 4 भक्ताचे प्रकार आहेत. लक्षात ठेवा. 4 भक्ताचे प्रकार आहेत. आर्त भक्त आहे जो संकटाच्या काळी भगवंताची अपेक्षा धरतो. अजी इतर वेळेला देव आठवत नाही, पण संकट आलं रे आलं, रम 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 रम, दुःख आलं मग मात्र देवाचं भजन हा सोडत नाही. जेव्हा संकट आणि दुःखामध्ये भगवंताला हाक मारणारा आर्त भक्त आहे. गजेंद्रासारखा आर्त भक्त आहे. लक्षात ठेवा, आर्त भक्त आहे. जिज्ञासू भक्त आहे, ज्याला ते जाणून घ्यायचंय खरं खोटं याची शहानिशा करणारा जिज्ञासू भक्त आहे. जो काही फलप्राप्ती करिता मनात अपेक्षा धरून, ती कामना धरून भगवंताची सेवा करणारा अर्थार्थी भक्त. आता या पंढरपूरच्या वारीमध्ये 4ही भक्तांचं दर्शन घडत असतं बरं का. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी हे 4ही भक्त आपल्याला या आषाढी वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे इथे हे जे 3 प्रकार पहिले सांगितले, अर्थार्थी म्हणजे काहीतरी कामना, काहीतरी फलतृप्तीची अपेक्षा ठेवून अंतःकरणामध्ये भगवंताची केलेली साधना, तो अर्थार्थी भक्त आहे. संकटकाळी प्रसंग पाहून खऱ्या अर्थानं भगवंताला हाक मारणारा अर्थ भक्त आहे. आणि त्याची शहानिशा करून खरं खोटं समजून घेण्याचं ते तत्वज्ञान प्राप्त करणारा जिज्ञासू भक्त आहे. हे 3 भक्त या वारीमध्ये पाहायला मिळतातच मिळतात. म्हणजे फक्त मिळकतीचा परिणाम मागतात. मिळकतीचा परिणाम, मिळकत कुठून मिळते? काहीतरी प्राप्त करण्याच्या इच्छेनं सेवा केली जाते. लक्षात घ्या. त्यामुळे वारीत वारी होते, चोरी होते. वारी होते म्हणजे वरून गंधही आहे, बुक्काई आहे, गळ्यात माळही आहे, हातात टाळही आहे. आणि इंद्रायणीच्या नदीमध्ये, चंद्रभागेच्या मध्ये स्नान करायला गेल्याबरोबर तिकडे पिशव्या चोरीला जातात. बाह्य स्वरूपानं आपण परमार्थ करताना दाखवतो म्हणूनच तो भक्त आहे असं होत नाही. तर खऱ्या अर्थानं 4था जो भक्त सांगितलेला आहे, ज्ञानी भक्त,
त्या भक्ताची भक्ती भगवंताला अधिक आवडते. ज्ञानी भक्त होणं आणि ज्ञान मिळवून भगवंताची प्राप्ती करणं खरी अर्थानं त्या ज्ञानी भक्तावरती निश्चित त्या ज्ञानी भक्त खरा सांगितलेला आहे. म्हणून भक्ताचं आंतरिक जर खरी अर्थानं जगद्गुरु तुकोबारायांनी आंतरिक महत्व काय सांगितलेलं आहे, काहीतरी गोष्टी भावना व्यक्त केलेल्या आहेत. आंतरिक भक्त कसा असला पाहिजे त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न पण केला पाहिजे. आणि तो भक्त म्हणजे हा ज्ञानी भक्त आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हा जाणला पाहिजे. आणि तो भक्त कसा आहे अभंगाच्या प्रथम भक्त से जाना रुसलेत का काय? एकदा मोकळे मनानं टाळी वाजवा बरं सगळे. वा बाकीच्या ठिकाणी नाही त्या टाळ्या वाजवतील. अमुक अमुक यांचा विजय असो टाळी, पण इथे हरी नामाची टाळी वाजवायची म्हटलं तर कंटाळा आहे. हे पहा आमच्या कौतुकासाठी कुणी सुद्धा टाळी वाजवू नका नका म्हणतायत. बरं ठीक आहे नका वाजवू, किमान स्वतःच्या उद्धाराची तरी टाळी चुकू नका. ज्यांना तिथली टाळाटाळ चुकवायची आहे त्यांना इथं टाळीची टाळाटाळ करायची नाही. लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबराय भंगाच्या प्रथम चरणात सांगतात भक्ता ऐसे जान जे देही उदास. उदास असणारा भक्त जाना. आता देहावरती उदास असणं म्हणजे नेमकं काय? याला खाऊ पिऊ न घालणं,
याला चांगलं नीट न पोसणं, याला स्वच्छ न ठेवणं, अशा प्रकारे उदास का? तर नाही बरं का. उलट युक्त आहार विहार निमेंद्रियासी सार, चांगलं खाणं पिणं, शरीर चांगलं असेल तर भक्ती चांगली घडेल, साधना चांगली घडेल. जवळ सकळ सीता, जवळ सकळ सीता, हात चाला वया पाय, हात चाला वया पाय, तव तू आपुले स्वहित पाय, तव तू आपुले स्वहित पाय, वा वा वा. मोकळ्या मनानं जोपर्यंत हे सगळं चांगलं आहे, चांगलं खाणं, चांगलं आरोग्य, चांगलं पळणं, चांगलं दिसणं, चांगल्या पद्धतीचं जीवन. खरं सांगू का, भगवंतानं कृपा करून जर चांगलं प्रारब्धानं आपल्याला चांगलं ऐशोआरामाचं जीवन प्राप्त झालेलं असेल तर उगाच माणसानं बळच्यानं कंजूसपणा करू नाही. दिला असेल देवानं वैभव ऐश्वर तर माणसानं थाटात जगावं बरं का. चांगलं जगावं, चांगलं खावं, चांगलं राहावं, उगा कंजूसपणा करायचं नाही. ते सब त्याला वर्गणी द्यावी लागेल म्हणून स्वतःच्या पोटाला नीट खात नाही. नाही कळालं का? काय हे पा, जे आपल्या प्रारब्धामध्ये जेवढं धन, जेवढी संपत्ती आहे ती कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. प्रारब्धेची जोडे धन आणि प्रारब्धेची अन्नमान धन हे तो प्रारब्धा अधीन. काय कोणापासून लपवून ठेवलं म्हणून की चोरीला जाईल का नाही जाईल असा हिशोब नाही. दिलं असेल प्रारब्धानं चांगल्या पद्धतीतच चांगलं जीवन माणसानं जगलं पाहिजे, चांगलं खाल्लं पाहिजे माणसानं. सध्याच्या काळात खाणं बदललं म्हणून ही जे काही ज्या काही घटना आपण पाहतोय, जो काही माणसाची आता वागण्याची पद्धत झालेली आहे. जुन्या काळात आजही वारीमध्ये आपण पाहतो 90-90, 95-95, 100-100 वर्षाची जुनी जाणती माणसं बिना चपलीची अशी पळत निघतात वारीला, पळत. आणि अजिबात चेहऱ्यावरती त्यांच्या कंटाळा थकवा जाणवत नाही. पण आता 30 आणि 35 मध्येच आता थकायला होतंय माणसाला. 30 आणि 35 मध्ये अहो 25चा पोरगा इथून इथपर्यंत चालला तर धाप लागतो त्याला. दम्याचा त्रास आहे 25शीत दम्याचा त्रास आहे. 30 मध्ये जातो ना जातोय बीपी, शुगर, डायबिटीज, कॅन्सर, पॅरालाइज. 50 पर्यंत तिकीट संपलं. मी काय सांगते, जरा माणसानं कल्पना करा. हे बा, तुम्ही म्हणताल ताई खाणं आणि आरोग्य आपला परमार्थ काय संबंध आहे म्हटले खाण्याचा आणि देवाच्या भक्तीचा. संबंध काय खाण्याचा आणि देवाच्या भक्तीचा? लक्षात घ्या, आपल्या मुलाचं चांगलं व्हावं का वाईट व्हावं? महिला मंडळ, चांगलं व्हावं की नाही? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. खरी अर्थानं आपल्या पोराचं, बोला, आपल्या मुलाचं चांगलं व्हावं अशा प्रत्येक आईची इच्छा आहे. मला सांगा, आपल्या मुलाचं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर मुलानं जगलं कसं पाहिजे? चांगलं जगलं पाहिजे. अगदी बरोबर आहे, मोठ्यानं सांगा. चांगलं जगलं पाहिजे, बरोबर. निर्व्यसनी जगलं पाहिजे, चांगलं खालून चांगलं जगलं पाहिजे, बरोबर की नाही? आपल्या मुलाचं चांगलं व्हावं वाटतं, मग आपल्या मुलानं जगलं चांगलं पाहिजे. बरं, चांगलं जगण्याकरिता त्याचं कर्म कसं असलं पाहिजे? पुरुषांनो, चांगलंच असलं पाहिजे, कर्म चांगलं असलं पाहिजे. बरं, कर्म चांगलं करण्याकरिता त्याचं शरीर कसं असलं पाहिजे? अगदी चांगलंच असलं पाहिजे, अगदी चांगलं असलं पाहिजे. आणि कर्म चांगलं असण्याकरिता त्याच्या शरीर कसं असलं पाहिजे?
शरीर चांगलं असलं पाहिजे. शरीर चांगलं असण्याकरिता शरीरातलं रक्त कसं असलं पाहिजे? चांगलंच पाहिजे. आणि मला सांगा, शरीरात रक्त चांगलं असण्याकरिता खाल्लं कसं पाहिजे? आला का खाण्यावरती विषय? अहो सगळं खाण्यापासूनच आहे. चांगलंच खाल्लं पाहिजे. चांगल्या प्रकारचे विचार आचरणात येत असतात. माझी माता भगिनींना विनंती असते, आज खऱ्या अर्थानं चांगलं खाऊ घालणं, किंबहुना काय खाऊ घालायचं आपल्या हातात आहे. आपण कशा पद्धतीनं खाऊ घातलं पाहिजे आपल्या हातात आहे. आता निम्म्यापेक्षा जास्त महिला सिरियल बघून स्वयंपाक करतात. हातात एका मोबाईल आणि दुसरीकडे स्वयंपाक. मग सासू जर सुनेला ओरडली आणि तिचा राग जर हिला आला तर त्या दिवशी भाजी तिखटच झाली म्हणून समजा. आणि तिकडं जर प्रेमानं सगळं काही सिरियल चालली असेल तर स्वयंपाक प्रेमळच होतो. आणि तिकडं जर काही वादविवाद झाले असते, आता काही संबंध नाही त्या सिरियलचा ना आपल्या रिअल लाईफचा, पण तरी सुद्धा त्याचा परिणाम आपल्या विचारांवरती होतो. आपल्या विचारांचा परिणाम त्या भोजनावरती होतो. त्या भोजनाचा परिणाम आपल्या कुटुंबातील लोकांच्या विचारांवरती होतो. एवढं ध्यानात ठेवा. म्हणून आपण भोजन बनवताना माझी विनंती आहे, आदळा आपड भांडी न करता, काही रागात स्वयंपाक न करता. तुमची भांडणं झाली असतील ना, 2 तास स्वयंपाक लेट करा, पण चांगल्या मनानं स्वयंपाक करा. रागात कधी स्वयंपाक बनवायचा? रागात कधी स्वयंपाक बनवायचा नाही. क्रोधात कधीच स्वयंपाक बनवायचा नाही. अहंकारात कधीच स्वयंपाक बनवायचा नाही. एखादीची निंदा करता कधीच स्वयंपाक बनवायचा नाही. तर आली शेजारीन, स्वयंपाक चालू, हिने असं केलं, तिने तसं. शेजारी ना ह्याच गप्पा राहतात, हिनं असं केलं, तिनं तसं केलं. अहो ते स्वयंपाकात तर स्वयंपाक, पण कीर्तन चालू असं नाही गप नाही. कीर्तनात हिचं असं झालं, तिने असं केलं, तिने तसं केलं, तू काय केलं? अहो जगाचं काही गुणदोष पाहण्याकरिता आपण काय केलं? आपले काहीतरी गुणदोष निरीक्षण करा. स्वयंपाक बनवताना रागात कधी स्वयंपाक करायचं नाही. 2 तास लेट करा. चांगल्या मनानं, शुद्ध भावानं, सात्विक वृत्तीनं स्वयंपाक झाला पाहिजे. ते भोजन हा भगवंताचा प्रसाद झाला पाहिजे, नुसतं सामान्य भोजन नसलं पाहिजे. त्यामुळे निश्चितच त्या भोजनामध्ये तुम्ही मीठ घालत असताना रामकृष्ण हरी म्हणा, तिखट घालत असताना रामकृष्ण हरी म्हणा, भोजन बनवत असताना, भाजी चिरत असताना रामकृष्ण हरी म्हणा. ते भोजन भगवंताचा प्रसाद बनल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, एवढी ताकद आहे. तुम्ही करून बघा. मुलांवरती त्याचा परिणामही फार मोठा होतो. पण आता आपल्यालाच वेळ नाही. पोरांना खाऊ घालायचं कधी? आताच्या नवीन आई, त्यांना वेळ नाही पोरांना खाऊ घालण्यासाठी. वेळ नाही, स्वतःकरिता सुद्धा वेळ नाही आणि पोरांकरिता सुद्धा वेळ नाही. त्यामुळे आता जगानं सुद्धा, मार्केटमध्ये सुद्धा 2 मिनिटात बनतील असे पदार्थ आलेले आहेत. 2 मिनिट पे वा वा वा, रोहिदास महाराजांना माहित आहे, वा वा, 2 मिनिटात मॅगी बनतंय. अजून बरेचसे पदार्थ 2 मिनिटात बनवू शकतात बरं का. अजून पदार्थ आहेत, बरेचसे पदार्थ आहेत. आणि खऱ्या अर्थानं आम्ही ते लवकरात लवकर बनवण्याचा प्रयत्न करतो. पण माझी विनंती आहे, भोजन हे सात्विक वृत्तीनं बनलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. हे पहा, आपण महिला मंडळ अधिक करून जर वारीला जाऊ शकत नसाल तर आपण घरी बसल्या सुद्धा वारी करू शकतो बरं का. मी मुद्दामून सांगण्याचा प्रयत्न करते. आपण इथं बसल्या सुद्धा वारी करू शकतो. वारी म्हणजे नेमकं काय हो? वारी म्हणजे नेमकं काय? अहो, हातात घेतलेला घास, त्याच्यामध्ये भगवंताचं चिंतन मिसळलं तर तो भोजन सुद्धा भगवंताचा प्रसाद बनून वारी होते. ते भोजन सुद्धा प्रसाद बनून भगवंताची वारी होते. एवढंच काय, जेव्हा पाणी पितो त्या पाण्यामध्ये भगवंताचं नामस्मरण जर मिसळलं तर ते पाणी सुद्धा फक्त सामान्य पाणी न राहता ते तीर्थक्षेत्र बनतं. चंद्रभागेचं स्थान त्याला प्राप्त होतं. लक्षात ठेवा, ते तीर्थ आहे, त्याच्यामध्ये भगवंताचं चिंतन मिसळलेलं आहे. अहो, आपण या ठिकाणावरून कीर्तनापर्यंत जात असताना जर भगवंताचं भजन करत चालला असाल, या ठिकाणावरून गावात जात असताना, या ठिकाणावरून शेतात जात असताना भगवंताचं चिंतन करत असाल तर ती पायानं चाललेली सुद्धा खऱ्या अर्थानं भगवंताची पंढरपूरची वारीच असू शकते. एवढं ध्यानात ठेवा. आपल्या विचारांवरती अवलंबून आहे. त्यामुळे निश्चितच वारी करत असताना ज्याला पंढरपूरपर्यंत पोहोचता आलं नाही त्यानं ध्यानात ठेवा, नाही आपल्याला पंढरपूरपर्यंत पोहोचता आलं, ठीक आहे, आपण गावातील परिसरातील मंदिरापर्यंत श्री निवृत्तीनाथांचं स्थान आहे
त्या ठिकाणी संतांच्या भूमीमध्ये आपण राहतो, तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा, ती सुद्धा आपली वारीच आहे. तेवढंच नाही जमलं, जर व्यापानं एवढंही नाही जमलं तर गावातील परिसरातील मंदिरामध्ये एखाद्या आध्यात्मिक शाळेमध्ये जाण्याचा प्रयत्न करा, ती सुद्धा आपली वारी ठरू शकते. बरं एवढंही नाही करता आलं तर किमान आपण घरात बसूनही वारी करू शकता. तुम्हाला कुठेच नाही जाता आलं, घरात बसलेल्या त्या म्हाताऱ्या आई बापाच्या पायाला हात लावा, पंढरपूरच्या वारीची पुण्यता प्राप्त करा. ही ताकद आई वडिलांच्या दर्शनाची आहे. आपल्या विचारांवरती खऱ्या अर्थानं माणसाला स्थिरता, विचारांमध्ये खऱ्या अर्थानं निश्चित सात्विकता आणता आली पाहिजे. ही वारी आहे. आपण भोजन बनवताना भजन करत चला. खाण्यावरती सुद्धा परिणाम आहे. म्हणजे फक्त देहावरती उदास होणं म्हणजे याला वाईट खाऊ घालणं आणि याला खाऊच नाही घालणं असं नाही, तर खऱ्या अर्थानं याच्याबद्दलचं ममत्व कमी करणं. काय याच्या भोवतानी जे जाळं निर्माण केलं, हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, अहो बाकीच्या गोष्टी तर माझं म्हणतो, पण या शरीराला सुद्धा माझंच म्हणतो. माती सांगे कुंभारासी, याच्यावरचा अहंकार सोडून द्या. पायी मज तोडविसी तुझाच आहे शेवट वेड्या, माझ्या पायासी तुझाच आहे शेवट वेड्या, माझ्या पायासी रे वेड्या, माझ्या पायासी रे वेड्या, माझ्या पायासी. खऱ्या अर्थानं ती माती फक्त कुंभाराला नाही, तुम्हा आम्हा सगळ्यांनाच सांगते. अरे याच्यावरचा अभिमान जरा सोडून द्या, याच्यावरचा अहंकार जरा सोडून द्या. खऱ्या अर्थानं वाटत असेल ना माझ्यासारखा धनी कोणी नाही, माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाही, माझ्यासारखा सौंदर्यवान कोणी नाही, तर एकदा स्मशानभूमीची चक्कर मारून या, एकदा हॉस्पिटलची चक्कर मारून या. असे किती किती धनाधीश व्यक्ती तिथे आडवे पडलेले आहेत. कितीतरी खऱ्या अर्थानं सौंदर्यवान प्रतिष्ठित माणसं राख होऊन पडलेली आहेत. कल्पना करा याची. कधीतरी माणसाने याचा विचार केला पाहिजे. हा अहंकार, हा मीपणाच माणसाच्या दुःखाचा सगळ्यात मोठा कारणीभूत आहे. जे बहुता एका अभातरू अहंकाराचा भूत संचरू, जाहला म्हणून विसरू आत्मबोधाचा. म्हणून याचा अहंकार न करता जे दिलेलं आहे ते भगवंतानं प्रसादरूप आपल्याला प्राप्त केलेले, आणि कधी ना कधीतरी याला सोडावं लागतं. याचं ज्ञान माणसाला असलं पाहिजे. नाशिवंत देह जाणार सकळ, आणि हे ज्ञान बाकीच्या कोणाला नाही, ज्ञानी भक्ताला असतं. म्हणून जे देही उदास, नुसते देहावरती उदास नाही, गेले आशापाश निवारोणी, ही ताकद त्याची आहे. ज्यानं याचं ममत्व सोडून दिलं त्याला आशापाश सोडता आला. जो सगळ्या बापाचा पाशांचा पाश, तो भवपाश सुद्धा आहे, तो आशापाश आहे. आणि त्याचा त्याग, त्याचं सोडणं एवढं सोपं नाही बरं का. त्याला सोडणं एवढं सोपं नाही. कबीर महाराज सांगतात, माया मरीण मळमळा मरमर गये शरीर, आशा तृष्णा ना मरी हे गये संत कबीर. आशा मरत नाही बाबा, पण या आशेला सुद्धा हाताळण्याचं काम खऱ्या अर्थानं तो ज्ञानी भक्त करतो, ज्यानं याचं ममत्व सोडून दिलेलं आहे. जे देही उदास गेले आशापासून निवारुणी. बरं एवढाच त्यांच्या जीवनाचं सार्थक आहे का? तर नाही. तर हे सगळं निवारण झाल्यानंतर, आशापाशातून निवृत्ती झाल्यानंतर, सगळ्या पाशांची निवृत्ती झाल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांच्या अंतःकरणात एकच विषय नांदतो, तो अभंगाच्या दुसऱ्या
विषय तो त्यांचा, कुणाचा? तुमचा आमचा नाही. जे देही उदास गेले आशा पाश निवारुणी, या सगळ्याची निवृत्ती झाल्यानंतर अंतःकरणामध्ये एकच विषय, विषय तो त्यांचा झाला नारायण. नारायण हाच विषय होतो. बाकीचे विषय दूर जातात. जे काही षडविकार सांगितलेले आहेत ते षडविकार निघून जातात आणि खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा हे सत्य तत्व नारायण त्याच्या अंतःकरणामध्ये स्थिर वास्तव्यास होतं. आणि न आवडे जन धन माता पिता, इतर जगाची त्याला आस राहत नाही, इतर विषयांची त्याला अपेक्षा राहत नाही, इतर कोणत्याच गोष्टीची त्यांना आस राहत नाही, असा ज्ञानी भक्त आहे. लक्षात ठेवा. तुम्हा आम्हाला प्रत्येक गोष्टीची आस आहे. आयुष्यभर आपल्याला आस राहते, आयुष्यभर आपल्याला इच्छा राहते. लक्षात ठेवा. धनाची, ज्ञानाची, ऐश्वर्य, पदाची, संपत्तीची, सगळ्या गोष्टीची आस राहते माणसाला. कशाची राहत नाही? सगळ्याची राहते. पण ज्ञानी भक्त मात्र याच्यापासून वेगळा झालेला आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जन, जन आवडत नाही. कारण त्या भक्ताला जनाचं ज्ञान आलेलं आहे. कसलं? की या जनाबद्दल किती जरी ममत्व दाखवून याच्यावरती प्रेम केलं तरी सुद्धा टाकुनी पडती रापोरे, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला निवांत वाजवा, काही गडबड नाही. तुम्ही अर्धा तास लेट झाला त्यामुळे कीर्तन अर्धा तास. हे पहा, त्या भक्ताला याचं ज्ञान आहे. या जगावरती, या जनावरती किती जरी प्रेम दाखवलं तरी तोंडावरती कौतुक करून गेल्यानंतर नावच ठेवणार. सांगू का, आपण जोपर्यंत त्या ग्रुपमध्ये सहभागी आहे तोपर्यंत आपल्या तोंडावरती एवढं कौतुक करते, वा 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 तुमच्यासारखं कोणीच नाही, तुम्हीच. आणि आपण पुढे 2 पावलं निघू, अरे काय याची किंमत. सांगण्याचं तात्पर्य हे जगाची रीत आहे. अंतकाळीचे नाही कोणी, अंत काळीचे नाही कोणी, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली, तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया. तुम्ही जगाचे किती पाय धरा, जगाची किती कौतुक करा, जगाचं किती नाव घ्या, तारण्याची ताकद जगात नाही. तो हा उतरील पार, याचं ज्ञान त्या भक्ताला आहे. म्हणून न आवडे जन,
याचं ज्ञान त्या भक्ताला न आवडे धन, कारण हे धन आहे ज्याच्याकरिता माणूस स्वतःही प्राण द्यायला तयार होतो, दुसऱ्यांचेही घ्यायला. तुका म्हणे धन, धनासाठी देती प्राण, नुसती देती नाही घेती सुद्धा. आई वडिलांच्या नावाची संपत्ती स्वतःच्या नावी व्हावी याकरिता अनेक प्रसंगी मुलांनी आई वडिलांना सुद्धा मारलेले प्रसंग आहेत. अशी उदाहरणं सुद्धा आहेत. लक्षात ठेवा ना, अजूनही ते घडतंय. आई बापाला काय ठेवायचं, काय कळतंय वडिलांना. अडाणी आहेत ते, शिक्षण झालं नाही, बाबा इथे अंगठा द्या, सही करता येत नाही, हो बाबा इथे अंगठा द्या. ऐकलं असेल तुम्ही. इस्टेट प्रॉपर्टी बापानं आयुष्यभर कष्टाने घाम गाळून त्यांनी पै पै कमवली, प्रॉपर्टी कमवली, जमीन जायदाद कमवली. पोरगा चांगल्या पद्धतीनं नोकरी व्यवसायात होता, पण संपत्तीची या संपत्तीचा लालच कोणाला नसतो. अरे काय या म्हातारपणामध्ये एवढी प्रॉपर्टी त्यांच्या नावी ठेवून करायचं. गेला पोरगा गावी, गावी गेला. एकुलते वडील राहिलेले, आई वारलेली. वडिलांना सांगितलं, ओ बाबा, म्हणले काय या एकट्या म्हातारपणामध्ये एवढी सगळी जमीन घेऊन बसलात. अरे बाबा असू देत, काळ्या आईची सेवा करण्याचे पुण्य म्हणे ते कुठेच नाही रे. आजही जुने जाणत्या माणसांना डोळ्यांसमोर जर त्यांची शेती विकली जात असेल ना, तर त्यांना फार मोठं वाईट वाटतं. अर्थप्राप्तीकरिता आपण खऱ्या अर्थानं आतापर्यंत जिच्यामुळे आपण जगलो ती काळी आई विकतो. कधीतरी आपण कल्पना करा. तो म्हणला राहू देत बाबा, माझे 4 तुकडे मला नाही. म्हणले एक काम करा, तुम्ही हे सगळं विकून टाका. अरे म्हणले मग मी कशानं जगू. म्हणले तुम्ही माझ्यासोबत चला, मी सांभाळतो ना तुम्हाला, मी आहे ना तुमचा मुलगा. तुम्ही काही काळजी करू नका, मी सांभाळेन तुम्हाला, पण हे सगळं विकून टाका गावचं. बापाला वाटलं खरंच आहे, पोराशिवाय कोण आहे शेवटी. अरे तू म्हणेल तसं. 7 त्याच्या हातात दिले, कागदपत्र त्याच्या हातात दिली. पोरानं दुसऱ्याच दिवशी त्याचा निकाल लावला. सही करून बापाचा अंगठा घेऊन सगळी जमीन स्वतःच्या नावी करून, घरदार सगळं स्वतःच्या नावी करून बापाला म्हणलं चला बाबा बॅग भरा, आपल्याला निघायचंय. चला म्हणले आता माझ्यासोबत तुम्ही राहिला. बापाला एवढा आनंद झाला. अरे शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगू लागला, माझ्या पोरासोबत मी राहायला जाणार. अरे माझ्या लेकासोबत मी राहायला जाणार, माझा लेक मला सांभाळतोय. चला म्हणले. बस स्टँडवरती नेलं आणि बस स्टँडवरती नेल्याबरोबर बापाला सांगितलं, ओ बाबा तहान लागली आहे, जरा पाणी बॉटल घेऊन येतो. अडाणी होता बिचारा. पाणी घेऊन येतो. इथला हलू नका, इथेच थांबा. आलो म्हटले मी, आपल्याला जायचंय, 2 वाजताची एसटी आहे, इथेच थांबा. पोरगा असं सांगून निघून गेला. 12च्या 1 झाले, 1च्या 2 झाले, 2च्या 3 वाजले, 3च्या 4 वाजले, 5 वाजले, पण पोरगा आला नाही. आता मात्र कुठेतरी बापाला संशय येऊ लागला. जवळच्या माणसांना तो विचारू लागला, म्हणले का हो इथे 2 वाजताची अमुक अमुक गावाची एसटी येणार आहे. म्हणले ती 12 वाजताच निघून गेली. ती 12 वाजताच निघून गेली. म्हणले माझा मुलगा मला न्यायला येणार आहे, माझा मुलगा पाणी आणायला गेला. ती एसटी म्हणले कधीच निघून गेली, तुमचा मुलगाही निघून गेला. बापाचे धाड दिशी डोळे भरून आले, हृदयाचा हुंदका फुटला आणि लक्षात आलं खऱ्या अर्थानं हे सगळं जमिनीसाठी आणि पैशासाठी केलेला प्लॅन होता. कदाचित आज जर कल्पना करा अशी घटना आपल्यासोबत घडत असेल, समाजात घडत असेल, तर कितपत आपण परमार्थ चांगल्या परीनं करू शकतो. त्यामुळे निश्चितच माझी विनंती, या धनासाठी माणसं प्राणही घेतात, प्राणही देतात. म्हणून हे धनही नको. ना आवडे जन, ना आवडे धन, ना आवडे माता पिता. तुम्ही म्हणताल आता आई वडिलांचंच उदाहरण सांगितलं ना, आई वडीलच आवडत नाही. पण लक्षात ठेवा, कोणते आई बाप, हिरण्यकश्यपू सारखा पिता, कैकेयी सारखी माता, जेनं आपल्या मुलांना परमार्थाच्या वाटेवरती चालू देत नाही, चांगल्या मार्गाचं आचरण करायला लावत नाही, अशी माता पिता आवडत नाहीत. निश्चितच न आवडे जन धन माता पिता. मात्र त्या भक्ताच्या अंतकरणातला विषय तो भगवान परमात्मा नारायण झाल्या कारणानं इतर एर वावुगा पसारा, इतर सगळ्या गोष्टी पसाऱ्या स्वरूपात आहेत. म्हणून निश्चितच आपल्यालाही ते ज्ञानी भक्ताचं लक्षण कळावं आणि ते लक्षण कळून आपणही त्या मार्गाचं साधन करावं. याकरिता हाताने टाळीन मुखानं भगवंताचं भजन करावं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
हरि जय जय 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 हरि जय जय हरि जय जय बोला कुंडली गवरदे हरी श्री नागदेव मौली दानेश्वर महाराज की जय। कुमार कुमारी जय जय कुमार कुमारी जय जय कुमार कुमारी कुमार कुमारी जय कुमार कुमार। बोलो रे भाई सब संतन की जय, गो माता की जय। आज या ठिकाणी आपण सर्वजण कैलासवासी अशोक महादू तुपे प्रेस कामगार चांगल्या पद्धतीचा व्यवसाय करून आपल्या जीवनामध्ये चांगली वाटचाल करून चांगलं कर्म करून बाबांनी आतापर्यंत जो काही जनसमुदाय इथपर्यंत खऱ्या अर्थानं मिळवला. काही माणसं म्हणतात आमच्या नावावरती 100 एकर जमीन आहे, काही माणसं म्हणतात आमच्या नावावरती 200 एकर जमीन आहे, काही माणसं म्हणतात आमच्या नावावरती 500 एकर जमीन आहे. एक सांगू, अहो या जमिनीवरची ही जमीन म्हणजे पृथ्वीवरची ही जमीन कमवणं फार सोपी आहे. पैसे दिले की ही जमीन मिळते, पण सगळ्यात महाग जमीन म्हणजे माणसाचं मन आहे आणि ही जमीन कुणालाही मिळवता येत नाही. मला वाटतं या बाबांनी खरी अर्थाने ही माणसाच्या मनाची जमीन कमवली म्हणून आज एवढी माणसं उपस्थित आहेत. नाही तर या पावसाळ्याच्या दिवसात, या गडबडीच्या दिवसात, एवढ्या बिझी लाईफमधून सुद्धा थोडासा वेळ काढणं, इथपर्यंत येणं, एका फोनवरती इथपर्यंत एवढा जनसमुदाय उपस्थित राहणं या वडिलांनी केलेल्या चांगल्या कर्माची पावती आहे. नाही तर कोण येतं कुणासाठी, कोण रडतं कुणासाठी. खरंच वडिलांचं जाणं फार दुःखदायी आहे. आज खरी अर्थानं त्यांच्या प्रित्यर्थ, त्यांच्या स्मरणार्थ बजरंग बली मारुतीराया मंदिराचा मूर्ती या ठिकाणी मूर्ती दिलेली आहे. मारुती मंदिरामध्ये त्यांच्या प्रित्यर्थ त्यांच्या कुटुंबानं, त्यांच्या परिवारानं, भाऊ, मुलं, पुतणे, सर्व त्यांचं कुटुंब परिवार, तसेच त्या ठिकाणी मंदिराचे दरवाजे त्या ठिकाणी देऊ केलेले आहेत. तुम्ही टाळी वाजवा एकदा. हे दातृत्व या कुटुंबाचं पाहिल्यानंतर खरी अर्थानं अभिमान वाटेल, आनंद वाटेल आणि प्रत्येकाला हे दातृत्व खरी अर्थानं या माध्यमातून कळेल किती मोठं दान, किती मोठं दातृत्व या कुटुंबाच्या अंतःकरणात आहे. त्याचबरोबर त्यांनीच दिलेले आहेत. वा वा, म्हणजे खरी अर्थानं 1 वर्षापूर्वी याच्या आधीच त्यांनी खरी अर्थानं हे दातृत्वानं दान केलेलं आहे. या वडिलांच्या मनातलं, या अंतःकरणातलं दातृत्व किती मोठे कदाचित आपल्याला कळेल. त्याचबरोबर गुरुकृपा गुरुकुलला या ठिकाणी टाळ देऊ केलेली आहेत. या वारकरी विद्यार्थ्यांसाठी खरी अर्थानं या सेवेकरिता त्यांना हे टाळ दिलेले आहेत. हे नुसते टाळ नाही बरं का, हा ब्रह्मनाद आहे, हा ध्वनी, हा ब्रह्मध्वनी आहे. आणि खरी अर्थानं एवढं मोठं दान या वडिलांनी दिलं. त्याचबरोबर प्रत्येक उत्सवामध्ये अन्नदान करण्याची त्या ठिकाणी त्यांची फार मोठी सेवा होती. अन्नदानाची पंगत देण्याची त्यांची सेवा होती. म्हणजे खऱ्या अर्थानं फक्त प्रेस कामगार म्हणून नाही, तर फक्त खऱ्या अर्थानं आपल्या वारकरी संप्रदायाचा एक वारकरी म्हणून सुद्धा त्यांनी जीवन जगलेलं आहे. आणि असे वडील जाण्याचं दुःख या ठिकाणी त्यांच्या परिवाराला, त्यांच्या कुटुंबाला आहे. आज खऱ्या अर्थानं जे काही दुःख त्यांच्या कुटुंबावरती झालेलं आहे, त्यांचे भाऊ आहेत, फार मोठं दुःख आहे. त्यांनी सांगितलं खऱ्या अर्थानं तो भाऊ होता, तो नुसता भाऊ नव्हता तर मित्रही होता, खऱ्या अर्थानं बापही होता. खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये फार चांगली सेवा त्या ठिकाणी केली. निश्चित त्यांच्या जाण्याचं दुःख त्या कुटुंबावरती आहे. ईश्वरी सत्य पुढे विलाज नाही. आज कीर्तनरूपी सेवेकरिता गोड अशी सुरांची, गायनाची उत्कृष्ट अशी सातजनची प्राप्त झालीत. खऱ्या अर्थानं आपल्या भागाचं वैभव असणारे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात ज्यांचा आवाज फार गोड असा, मधुर असा आपल्याला ऐकायला मिळतो, आदरणीय रोहिदास महाराज मते एकदा जोरदार टाळी वाजवा आमच्या रोहिदास महाराजांसाठी. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपारायण फार गोड अशी सुरांची साथ ज्यांची प्राप्त झाली, भास्कर महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराज मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ ज्यांची प्राप्त झाली आपल्या शेजारच्याच गावातील आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे, गोड अशी मृदुंगाची साथ आहे आणि पोषक वादन ज्याला म्हणतो आपण, ती पोषण वादनाची साथ ज्यांची प्राप्त होते, आदरणीय हरिभक्ती परायण आमचे भूषण महाराज बंधू, एकदा जोरदार टाळी वाजवा. खरी अर्थानं सुंदर अशी मृदुंगाची साथ प्राप्त केलीत. त्याचबरोबर या ठिकाणी बंधुस्थानी असणारे आमचे आदरणीय
शुभम महाराज एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड अशी मृदुंगाची साथ महाराजांची प्राप्त झालीत. खरंच सुंदर अशी सेवा दिलीत. अजिबात धडधड धुडधुड नाही आणि कसल्याही गोष्टीचा व्यत्ययही आणला नाही. आणि खऱ्या अर्थाने ही सर्व नाही मोठ्याचे आभार बरोबर की नाही. हा शेवट असतं, मोठ्याचे आभार शेवट राहते. या ठिकाणी ही सर्व वारकरी विद्यार्थी गुरुकुलची एकदा जोरदार टाळी वाजवा. फार सुंदर अशी टाळांची साथ प्राप्त झाली. जोरदार टाळी वाजवा. सर्व वारकरी विद्यार्थ्यांचं खूप मनापासून आभार. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे पंढरीनाथ महाराज शाणे या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचंही मनापासून धन्यवाद. अनेक कार्यक्रमांचं आयोजन असतं, सातत्यानं परमार्थाची वाटचाल तुम्ही करत असता, मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी सर्वांना इथपर्यंत आवर्जून आमंत्रित करण्याचं आणि खरी अर्थानं आग्रहानं बोलवण्याचं काम ज्यांनी केलं आमचे आदरणीय खरं तर आमची पहिली भेट आम्हाला मुंबईमध्ये झाली होती. आमचे तुपे महाराज, ज्ञानेश्वर महाराज तुपे, एक परमार्थावरती निस्वार्थ प्रेम करणारी ही व्यक्ती आहे. आणि खरंच महाराज तुमचे खूप मोठं धन्यवाद. या ठिकाणी ही तुमची सेवा आहे, फार मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी एकदा जोरदार टाळी वाजवा साऊंड सिस्टीम करिता आमचे सुनील भाऊ. खऱ्या अर्थानं फार गोड सिस्टीम. आणि यांची सिस्टीम आत्ताची नाही बरं का, ही सिस्टीम फार जुनी आहे. ज्या काळात बेस मॉनिटर एवढ्या सगळ्या सुविधाही नव्हत्या, त्याही काळात त्यांची हीच सिस्टीम अशाच पद्धतीची त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं नाव करत होती, वाजत होती. आणि मला वाटतं अजूनही सुंदर अशा पद्धतीचा नाद ध्वनी तुम्ही या साऊंडच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ऑपरेटिंग करून करतात. मनापासून धन्यवाद दादा. द्यावेत तेवढे धन्यवाद कमी पडतील. आणि अशीच सेवा पांडुरंग परमात्म्याची तुमच्याकडून घडत राहू ही ईश्वरचरणी प्रार्थना. अर्जुन महाराज आजही नाव काढत असतात बरं का. खरी अर्थानं मुंबईमध्ये त्या ठिकाणी अनेक वेळा तुमची साथ मुंबईमध्ये झालेली आहे. कोपर खरणी त्या ठिकाणी अनेक वेळा तिथे त्याचबरोबर उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते. तसेच त्या ठिकाणी कॅमेरामॅन दादांचंही मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर माझे पती आदरणीय आंतरराष्ट्रीय मृदुंगवादक हरिभक्तीपरायण अर्जुनजी महाराज साळेकर, त्यांचंही खूप मोठं धन्यवाद. निश्चितच माझ्या समवेत माझे सासरे आदरणीय नथुरामजी बाबा साळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही धन्यवाद. जाता जाता एक विनंती करेन प्रत्येकाला, आपण जे काही आज करतोय ते धर्म टिकवण्यासाठी करतोय. आणि प्रत्येकानं प्रत्येक क्षणाला धर्मकार्य लक्षात ठेवलं पाहिजे. आपलं जगणं हे धर्मानं नीतीनं असलं पाहिजे. धर्मासाठी जगता आलं पाहिजे. कसं जगलं पाहिजे? घरात आई आणि गोठ्यात गायीची सेवा प्रत्येकानं केली पाहिजे. झालंय, संपलंय आता, अगदी थोडं राहिलंय. मोकळ्या मनानं वाजवा. घरात आई आणि गोठ्यात गायीची सेवा करा, कारण गायी ही आपली दुसरी आई आहे. गोसेवा ही ईश्वर सेवा आहे. म्हणून मला वाटतं आज प्रत्येकाच्या घरी एक तरी गावरान गाई, खिलार गाई, देशी गाई असलीच पाहिजे. मी सांगते म्हणजे मी स्वतः गोसेवा करते म्हणून सांगते बरं का. नाही तर उगं नुसतंच बोलायचं, सेवा काहीच नाही, याचा उपयोग नाही. अशांचं ऐकूही नका. सेवा असेल जीवनामध्ये तर त्याच्या गोष्टीचं आचरण करत चला. मी स्वतः गोसेवक आहे. भोर तालुक्यामध्ये, आमचा भोर तालुका पुणे जिल्हा, भोर तालुक्यामध्ये रुक्मिणी खिलार गोशाळा या नावानं आमची वैयक्तिक गोशाळा आहे, ज्या माध्यमातून जातीवंत खिलार गाई आणि जातीवंत मोठ्या मापाचे खिलार वळू बैल त्यांची आम्ही सेवा करतोय. इंस्टाग्रामला सुद्धा रुक्मिणी खिलार गोशाळा म्हणून पेज आहे. फॉलो केल्यानंतर तुमच्या ध्यानात येईल कशा पद्धतीनं सेवा, कशा पद्धतीनं गोमाता आहेत. निश्चित प्रत्येकानं सेवा करा. आणि आदरणीय पुन्हा एकदा उपस्थित सर्व श्रोते मायबापांच्या चरणी नतमस्तक होते. जगद्गुरु तुकोबाराय भक्ताचं लक्षण वर्णन करत असताना खरी अर्थानं जो देही उदासे गेले अशा पाश निवारुणी. एवढंच काय विषय येतो त्यांचा झाला नारायण, तो सोडता दुसरा कोणता विषय अंतकरणात राहत नाही. नावडे जन धन माता पिता. एवढंच काय तर खऱ्या अर्थानं अशा भक्ताचं रक्षण सुद्धा तो भगवान परमात्मा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी. तिसऱ्या चरण सरळ सरळ घेतलं, कोणत्याच गोष्टीचं साकड पडून देत नाही. जरी पडलं तरी त्यातून खऱ्या अर्थानं बाहेर पडण्याचा मार्ग सुद्धा तोच भगवान परमात्मा दाखवत असतो. म्हणून निश्चित त्याच्यावरती श्रद्धा, त्याच्यावरचा विश्वास कधी कमी करू नका. आज पंढरीची वारी चालणाऱ्या वारकऱ्यांना जर आपण पाहिलं तर लक्षात येईल, निश्चितच वारीमध्ये वारा, ऊन, पाऊस, इतर सगळ्या गोष्टी संकट येतात. पण एक साध्य प्राप्त करायचे, त्या साध्याच्या प्राप्तीकरिता केली जाणारी वाटचाल ती वारी. खऱ्या अंतकरणामध्ये एकच भाव आहे, हरिनामाचा गजर आहे आणि भगवंताच्या भेटीची आस आहे. आणि म्हणून हे वारकरी एवढे लाखोंच्या संख्येनं तिथपर्यंत पोहोचतात. खरी अर्थानं निश्चितच हा भाव अंतकरणामध्ये ठेवा. काहीच साकडे पडून येदी. उपस्थित सर्व श्रोते मायबापांच्या चरणी नतमस्तक होते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. अगदी छोटं सांगते. खरंच त्या
वारीमध्ये जर आपण कधी पाहिलं तर काय आस असते, भक्ताचं काय खरी अर्थानं मागणी असते. भूक भाकरीची छाया झोपडीची निवाऱ्यास घ्यावी उब गोधडीची माया मोह सारे उगाळून प्यालो माया मोह सारे उगाळून प्यालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो आम्ही विठ्ठलाच्या एक तारी संगे एक रूप झालो एक तारी संगे एक रूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो आम्ही विठ्ठलाच्या खरी अर्थानं अशी आस त्या पांडुरंगाबद्दलची अंतकरणात आज या ठिकाणी कैलासवासी अशोक महादू तुपे यांच्या पश्चात असणारा त्यांचा परिवार, त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी कमल अशोक तुपे, फार मोठं दुःख आहे त्या पत्नींवरती. त्यांचे भाऊ तानाजी महादू तुपे, फार मोठं दुःख आहे. त्यांचा मुलगा विठ्ठल अशोक तुपे, तसेच त्या ठिकाणी त्यांची भाऊजय कविता तानाजी तुपे, त्याचबरोबर त्यांच्या सून माधुरी विठ्ठल तुपे असतील, मानसी तुपे असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांच्या मुली सौभाग्यवती स्वाती नारायण गोडसे, सौभाग्यवती दीपाली शैलेश जाधव त्यांची पुतणी, त्याचबरोबर रोहिणी मदन कुटके असतील, त्याचबरोबर त्यांची बहीण गंगा भागीरथी मंदा मधुकर करंजकर असतील, त्यांचे नातू श्लोक विठ्ठल तुपे असतील, ओवी महेश तुपे असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांची मुलगी निशा दीपक देवगिरे असतील, त्याचबरोबर पुतणी वैशाली सहानी असतील, त्याचबरोबर त्यांच्या बहीण गंगा भागीरथी लीलाबाई रामदास गाडगे असतील, त्यांचे नातू प्रफुल्ल विठ्ठल तुपे असतील, त्याचबरोबर प्रणव तुपे असतील. सर्वच त्यांचा परिवार कुटुंब, जे काही दुःख आज या कुटुंबाला झालेले आहे ते दुःख सावरण्याची शक्ती परमेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि अधिकच न बोलता जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माणसानं चांगलं करता आलं नाही तर चांगलं करू नका, पण किमान जे चांगलं करते त्यांच्या मार्गाला वाट घालू नका, आडवं घालू नका. हे पहा, आपल्याला जर भगवंताची सेवा करता येत नसेल तर करू नका, पण जी किमान जे सेवा करतात किमान त्यांना तरी खरी अर्थानं अडवू नका. आणि असं जर कोणी करत असेल तर त्याला नरक प्राप्तीशिवाय पर्याय नाही. विजय तो नारायण विजय